तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणे. वर्ग समीकरण म्हणजे सराव संच 2.1. ह्या वर्ग समीकरणाला सुरुवात करण्याआधी आपण या वर्ग समीकरणाचे सूत्र बघूया. सूत्र काय आहे? पहिलं सूत्र या वर्ग समीकरणामध्ये एक सूत्र लक्षात ठेवण्याचं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे हे ए एक्स चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. हे सूत्र लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट, कारण की वर्ग समीकरणामध्ये सगळ्यात जास्त कोणतं सूत्र वापरण्यात येते तर हे सूत्र येते. आणि याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे सराव संच 2.1 मध्ये की कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायचं असेल तर आपण ह्या सूत्रानुसार ते वर्ग समीकरणे लिहू शकतो. तर पहिले आपण हे दोन लिहा म्हणते तर दोन लिहून घेऊ वर्ग समीकरणे. त्याच्यातलं पहिलं वर्ग समीकरण ठीक आहे. पहिले आपल्या मताने घ्यायचं किती काही घेऊ शकतो. आता मी न घेतले एक चा वर्ग अधिक 2x अधिक 4 घ्या, 5 घ्या, 4 घेऊ इज इक्वल टू 2. हे काय झालं? एक वर्ग समीकरण तयार झालं. वर्ग समीकरण तयार करायच्या वक्ती एका गोष्टीला लक्ष द्यायचं. वर्ग समीकरण ओळखायचं कसं? ज्या वर्ग समीकरणामध्ये घातांक हा 2 असतो तर ते वर्ग समीकरण असते. तर ठीक आहे, याच्यातलं आपण दोन वर्ग समीकरण तयार करा म्हणते. आपण दुसरं करू. आपल्या मतान करायचं इथे घेऊन राहिलं मग मी 2m चा वर्ग ठीक आहे अधिक 4m अधिक किती काही घेऊन घे 8 इज इक्वल टू 2. हे झालं वर्ग समीकरण. या वर्ग समीकरणामध्ये खूप सोपं आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं, हा घातांक ज्या वर्ग समीकरणामध्ये घातांक 2 असतो तर ते समजूनच जायचं वर्ग समीकरण आहे. 2 झाले इथं 2 म्हणजे आपण 3 करू टाकू. ठीक आहे. तिसरं घेऊन घ्या. तिसरं वर्ग समीकरण आपल्या हाताने घेऊन घ्यायचं. आता इथे घेऊ शकतो मी 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 5 इज इक्वल टू 0. हे झालं वर्ग समीकरण. तर याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या, नाही काही कारण नाही स्क्रीनशॉट घ्यायचा तर ठीक आहे. आता लगेच घेऊ आपण दुसरं. ठीक आहे, हे बघून घ्या पहिले. तर आपला सराव संच 2.1 मधला दुसरा प्रश्न बघू. याच्यामध्ये काय म्हणते, वर्ग समीकरण कोणते ते ठरवा. आता तुम्हाला माहिती आहे वर्ग समीकरण जर ठरवायचं असेल तर तिचा घातांक बघायचा. ज्या वर्ग समीकरणाचा घातांक 2 असतो तर ते वर्ग समीकरण असते. ठीक आहे. इथं थोडे अक्षर वैकल्य आहे, शब्दाकडे लक्ष द्या. तर x चा वर्ग अधिक 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर याचा बघा इथे 1 चा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. अगदी सोपं. मग इथे लिहून घ्यायचं या वर्ग समीकरणाचा या कोटी या घातांक म्हणतात आणि कोटी म्हणतात. ते इथे लिहून घेऊ आपण. इथं खरबूज झाला आहे थोडं खालचं या वर्ग ची वर्ग समीकरणाची कोटी 2 आहे. या वर्ग समीकरणाची कोटी किती आहे तर 2 आहे. म्हणून मग याचं म्हणून x चा वर्ग अधिक 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. हे वर्ग समीकरण तयार झालं. हे थोडं वाक्य इथे लिहा लागते. तर ठीक आहे. आता आपण नेक्स्ट दुसरं बघू. दुसरं काय? दुसरं असंच आहे. दुसरं एकदम सोपे आहे. दुसरं काय आहे आपलं? y चा वर्ग. y चा वर्ग इज इक्वल टू 5y. लवकर लक्षात नाही.
-10 आता हे पण एक याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसली असेल की या वर्ग समीकरणाची कोटी किती आहे 2 आहे. तर मग याच्यात मी काहीच करायचं काम नाही, काही डोकं लावायचं नाही, डायरेक्ट गेले या वर्ग समीकरणाची कोटी 2 आहे म्हणून इथे लिहून घेऊ त्याचं उत्तर या वर्ग या वर्ग समीकरणाची कोटी किती आहे कोटी 2 कोटी किती आहे 2 आहे 2 आहे. तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथं आहे लिहिलं, थोडं अक्षर वैकाल नाही आहे, शब्दावर थोडं लक्ष दिलं. ठीक आहे. म्हणून आय चा वर्ग इज इक्वल टू 5y -10 हे वर्ग समीकरण आहे. हे तुम्ही पाहून घेता हे वर्ग समीकरण आहे. मी तर तेवढं मोठं वाक्य लिहित नाही कारण की जागा थोडी कमी आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण लगेच तिसरं गणित बघू. तिसरं गणित इथे दिसून का तुम्हाला बघू. तर ठीक आहे, खालतं आपण आता लगेच तिसरं घेऊन घेऊ. तिसरं गणित काय होतं आपलं y चा वर्ग. ठीक आहे. इथं मावन नाही तिसरं गणित, आपण तिसरं गणित इकडे घेऊ. ठीक आहे. तिसरं गणित इकडे मावन नाही कारण की दिसेल पण नाही इकडं, तर तिसरं गणित इकडे घेऊ आपण. y चा वर्ग अधिक x चा वर्ग 2. तर ठीक आहे. या गणितामध्ये तुमचं एक लॉजिक लागलं असं कावा नाही बा, ह्या वर्ग समीकरणाची कोटी 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. तर तसं नाही, कारण की इथे 1/2 आहे. इथं जर साधं गणित असतं या प्रकारचं x चा वर्ग अधिक 5x -2 तर आपण केलं हे असतं का नाही बा हे वर्ग समीकरण आहे. इथं कोटी जरी 2 असली तरी 1/2 आहे इथे, तर म्हणून थोडं कन्फ्युजन होत नाही. 1/2 नसेल इथे 1/y असेल y. तर ठीक आहे. काय y असा. ठीक आहे. म्हणून थोडं इथं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. कारण की आपलं जर सूत्र काढायचं असेल तर सूत्र एक लिहून देतो तुम्हाला, वर्ग समीकरण कसं ओळखायचं. तर इथं दिसल ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. हे आपले इम्पॉर्टंट सूत्र आहे या वर्ग समीकरणा मधलं. ह्या सूत्रानुसार हे गणित थोडं दिसत नाही तर आपण हे करून घेऊ. ह्या y ने पूर्ण समीकरणाला गुणून टाकायचं. तर काय होणार आहे y चा वर्ग गुणिला y. ठीक आहे. अधिक 1/y गुणिला y इज इक्वल टू 2. ठीक आहे. एवढं केलं आपण. तर y गुणिला y किती झाले 2y नाही 2y नाही y चा तिसरा वर्ग. ठीक आहे. 3 झाली. ठीक आहे. y 3 अक्षर थोडं वैकाने अधिक याला गुणून y कटला किती उरला 1 इज इक्वल टू 2. पण ह्या y चा कोटी 3 नाही आली म्हणून हे वर्ग समीकरण नाही. तर इथं लिहून घ्यायचं या वर्ग समीकरणाची कोटी या वर्ग समीकरणाची इकडे दिसते ना, एकच गणित दुसरं गणित लागून लागल मोडून घेऊ. वर्ग समीकरणाची कोटी वर्ग समीकरणाची कोटी 3 वर्ग समीकरणाची कोटी 3 आहे. इथे लिहायचं 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण म्हणून हे वर्ग समीकरण म्हणून हे वर्ग समीकरण नाही. ठीक आहे. इथं आपण वर्ग समीकरण काही इथं लिहिलेलं नाही, तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे. तेवढं वैकाल येते त्याचा स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या. थोडासा इथून हटतो
तर नेक्स्ट गणित आपण लगेच घेऊ. तर पाहून घ्या पिंटू, हे गणित एकदम सोपंच आहे. फक्त याच्यामध्ये तुला एक दिमाग लागला असेल, थोडी इथं पाहिजे अक्षर पांढरं पांढरं खडूच्या थोडं दिसून राहिलं अक्षर. एक्स अधिक 1 भागीला एक्स इज इक्वल टू -2. याच्यामध्ये तुला एक लक्षात लागलं असेल, कारण की आपण मागच्या गणितामध्ये तिसऱ्या गणितामध्ये बघितलं की ह्या एक्स ने ह्या संपूर्ण समीकरणाने जेव्हा गुणतो तेव्हा आपल्याला माहित पडते की हे वर्ग समीकरण आहे की नाही. तर ठीक आहे, सुरुवात करून देऊ आपण. तू यासाठी सुरुवात करू नका. ठीक आहे, इथं लिहून घेऊ आपण. उत्तर, याचं उत्तर काय आहे? एक्स. आता इथं एक्स गुणिला एक्स अधिक 1 एक्स गुणिला एक्स इज इक्वल टू -2. एकदम सोपं, इज इक्वल टू -2. त्याच्यामध्ये एक्स एक्स एक्सचा वर्ग कुठे आहे? एक्सचा वर्ग अधिक एक्स एक्स कटले की झाला 1 इज इक्वल टू -2. -2 झाले. तर याची कोटी किती आली आहे आपल्याला? 2. तर ज्या समीकरणाची कोटी 2 येते तर ते समजून जायचं वर्ग समीकरण आहे. तर मग हे काय? सोप्या भाषेत हे वर्ग समीकरण आहे, कारण की या वर्ग समीकरणाची या वर्ग समीकरणाची एवढं मोठं लिहिण्यावर थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये देईन तुम्हाला, कारण की इथं थोडी जागा कमी आहे. या वर्ग समीकरणाची कोटी 2 आहे. अक्षर बदल थोडं काही येणार नाही. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून हे वर्ग समीकरण लिहून घेऊ आपण. हे वाला म्हणून हे जर जागा थोडी कमी आहे म्हणून वर्ग समीकरण लिहून द्या. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आहे का लक्षात? ठीक आहे. आता नेक्स्ट आपण दुसरं गणित घेऊन घेऊ तिकडं. ठीक आहे. तर आता बघू आपण आपलं पाचवं गणित. पाचवं गणित बघण्याआधी चौथा गणिताकडे या. तर चौथा गणितामध्ये आपण एक प्रक्रिया नाही केली, ती ह्या दोनला आपण एक्स ने गुणा लागेल. ह्या दोनला एक्स ने गुणायचं. इथं सोप्या भाषेत काय येणार आहे? एक्सच येणार आहे, म्हणजे -2x. इथं आपण समीकरण लिहिलेलं नाही ते, इथं लिहिलं. ठीक आहे. आता बघू आपण आपलं पाचवं गणित. पाचव्या गणितामध्ये थोडं तुम्ही धक्क झाले असेल तर हे गणित कसं आहे बा? m अधिक 2 अधिक m मायनस 5 इज इक्वल टू 0. यामध्ये नाही कोटी आहे नाही काही आहे, तर टेन्शन घ्यायचं काम नाही आपण आहे. ठीक आहे. एका शब्दामध्ये काढून मी पहिले काय करायचं? ह्या कंसाने आहे ना, ह्या कंसांना गुणून टाकायचं. ह्या कंसाला गुणून टाकायचं. तर गुणून टाकू आपण. तर का गुणू? m गुणिला m मायनस n. तर ठीक आहे. अधिक, इथं अधिक चिन्ह नाही पण अधिक आहे. तर ह्या दोन्ही अधिक गुणून टाकायचं एक वेळा. 2 गुणिला m मायनस 5 इज इक्वल टू 0. थोडी जागा खरबूज आहे, तर थोडं शब्दाकडे लक्ष द्या. ठीक आहे. तुझ्यासाठी बनतो. ठीक आहे. इथं लिहून घेऊ आपण 5 m गुणिला m चा वर्ग. ठीक आहे. m चा वर्ग मायनस m चा वर्ग झाला मायनस m गुणिला 5m अधिक 2 गुणिला m 2m 2 मायनस 2 गुणिला 5. ठीक आहे. 2 गुणिला इथं 5 आले. आता 2 पंच 10 इज इक्वल टू 0. एवढं आलं. आता एक काम करून घ्यायचं, इथं m चा वर्ग जसा तसा लिहायचा. आता वजा 5m आणि अधिक 2m याचं काय होईल? वजा. तर का होणार आहे इथं? वजा 5 2 दिले 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आलं का नाही समीकरण? तर समीकरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोटी किती आहे? 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इथं डायरेक्ट सोप्या भाषेत लिहून देतो. एवढं मोठं तुम्ही लिहून घ्यायचा. इथं आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून घेऊ. म्हणून हे
वर्ग समीकरण म्हणून हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे, एवढं मोठं लिहिलं नाही आपण. या वर्ग समीकरणाची कोटी 2 आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे बघून घ्या, वर्ग समीकरण हे 2 आहे. लगेच स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच 2 मिनिटात लगेच. तर आता आपण बघू आपलं वर्ग समीकरणामधलं 6वं गणित. हे वर्ग समीकरण आहे की नाही हे ठरवा. याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलंच असेल का 3 ची कोटी m ची कोटी 3 आहे, तर हे वर्ग समीकरण नाहीच आहे. सोप्या भाषेत हे नाहीच आहे. तरी इकडं पाहून घेऊ, हे संख्या इकडं आणून घेऊ. तर इथं लिहून घ्यायचं m ची कोटी 3 अधिक, ठीक आहे, अधिक घ्यायचं, अधिक हा 3 आहे ना, 3 चा वर्ग 3 आहे. याने इकडे आणायचा, हा प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस. इथे लिहून घ्यायचं, पहिले हे लिहून घ्या, अधिक 3m चा वर्ग, काही लिहू शकता, आंधी लिहा का पलीकडे लिहा, मायनस 3 चा वर्ग 3, हे किती आहे मायनस 2 इक्वल टू 0. याची कोटी किती आहे 3. तर हे सोप्या भाषेत वर्ग समीकरण नाही. याच्यामध्ये असं करता येते आपल्याला, इथं मायनस येणार बोलते, कारण की हे 3 पहिले घ्यायला लागेल आपल्याला. हे मोडून टाकू, डबल इकडे अक्षर काही वैकाले येत नाही. तर आता बघू आपण आपलं 6वं गणित. 6व्या गणितामध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस करून घ्या पहिले, की 5m चा वर्ग 3 अधिक 3m चा वर्ग 2 मायनस 2 इक्वल टू 3m चा वर्ग 3. ते वर्ग किती आहे, इथं घातांक आपला 3 आहे. तर हे वर्ग समीकरण तसं पण नाहीच आहे. तरी एका बाजून त्याला मांडून घेऊ. एका बाजून मांडण्यासाठी काय करायला, सोप्या भाषेमध्ये इथं लिहून घ्यायचं. पहिलेच m चा वर्ग किती आहे 3, m चा वर्ग 3 आहे, अधिक नाही, पहिले याने इकडे घेऊन, ठीक आहे, 3 आहे ना, इथं 3 चा वर्ग आहे, इथं पण 3 चा वर्ग आहे, प्लस मध्ये इकडे आल्यावर काय होईल मायनस 3m चा वर्ग, मायनस 3m चा वर्ग 3 असा. इथं काय आहे आता, अधिक 3m चा वर्ग 2 मायनस 2, ठीक आहे, एवढं आलं आपलं p0 2. आता याच्यानंतर एक काम करायचं, m चा वर्ग जसा ठेवायचा, अधिक वजा वजाच होते. इथं काय होणार आहे, 3 0 राहिला, म्हणजे किती राहिला आहे आपला m चा वर्ग. सोप्या भाषेत आपला m चा वर्ग राहिला. इथं मायनस घ्यायचा, m चा वर्ग मायनस 2 इक्वल टू 0. इथं कोटी किती आहे आली आहे आपली 3. तर मग हे वर्ग समीकरण नाही. इथे लिहून घ्यायचं, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. सोप्या भाषेत आहे, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. थोडं साईड मध्ये लगेच दुसरं गणित घेऊ. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 2.1 मधलं तिसरं गणित. हे आता सकाळीच होत होतं, पण लाईन गेल्याच्यानं थोडं गणित राहिलं होतं. ते थोडं समजावून सांगतो. ते याच्यामध्ये काहीच नाही, a1 चा वर्ग अधिक bx अधिक c हे काय करायचे, सामान्य रूपात लिहायचे आहे आणि काहीच नाही करायचं आहे. आणि एबीसीच्या किमती लिहायच्या आहे. पण काही नाही, आपण समीकरण लिहून घेऊ. समीकरण लिहिलं, आता याला सामान्य रूपात लिहायचं. सामान्य रूपात लिहिताना काहीच नाही करायचं. हे मायनस वायचा वर्ग आहे, तर ह्या चिन्हाची इकडे आल्यावर प्लस झाला, तर वायचा वर्ग अधिक, ठीक आहे, अधिक याच्यासाठी आहे कारण की हे याच्या जागेवर 2y, याच्यानुसार bx म्हणजे 2y मायनस हा अधिक मध्ये आहे, इकडे आला का मायनस इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये काहीच नाही. आता काय करायचं, एबीसीच्या किमती मांडण्याच्या सामान्य रूपात झालेला आहे. आता काहीच नाही, एबीसीच्या किमती मांडून टाकू. पण हे लिहून घ्यायचं, वरील समीकरणाची तुलना a1 चा वर्ग अधिक bx अधिक c करू, ठीक आहे. e ची किती आहे 1, y म्हणजे काही नाही, म्हणजे संख्या म्हणजे 1 आहे. b ची किंमत किती 2 प्लस, ओके, c ची किंमत मायनस 10. आला आपलं उत्तर. हे लिहून सांगत होतो, पण कसं थोडा टाइम लागेल. आता दुसरे गणित नेक्स्ट घेऊन घेऊ.
नेक्स्ट गणित थोडं वेगळं आहे. कंसामध्ये x मायनस 1 चा वर्ग इज इक्वल टू 2x अधिक 3. ठीक आहे, हे आलं. याच्यामध्ये पहिले काय करायचे की याची तुलना करायची. याची तुलना x मायनस 1 चा वर्ग, याची तुलना आपल्याला जे पाचवीतलं आठवीतलं ते समीकरण आहे, नाही सूत्र आहे, त्याच्यानुसार करायची. a मायनस b चा वर्ग इज इक्वल टू a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा वर्ग. ठीक आहे, एवढं आलं उत्तर आपलं बरोबर. तर याची तुलना आपण करून घेऊ. याची तुलना केलेली आहे इथं. एक इथं पहिले काय करायची, एक चा वर्ग, हे काय x म्हणजे a वय म्हणजे a चा वर्ग, म्हणजे इथं लिहून घेतला आपण x चा वर्ग मायनस 2ab म्हणजे याचा नेचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे, x च येणार आहे, म्हणजे 2x अधिक इथं अधिक आहे, अधिक 1 इज इक्वल टू हे मानून घ्यायचं 2x अधिक 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, एवढं लिहिलं आपण. आता काहीच नाही, हे इकडची संख्या इकडे घेऊन येऊ आपण. x लिहिला x चा वर्ग मायनस 2x 2x घेतला. आता हा x इकडे आला, हा प्लस मध्ये आहे, तिकडे आला का होईल मायनस 2x. ठीक आहे, अधिक 1 त्याच्या जागेवर हा अधिक इकडे आला का होणार मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, याच्यानुसार आता इकडचे घेऊन घेऊ. x चा वर्ग जसा तसा मायनस मायनस प्लस होते, मायनस मायनस प्लस होते, 2 2 4x मायनस 4x. ठीक आहे, अधिक 1 वजा 3 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आता 1 ची किंमत जशी तशी मांडायची, 1 चा स्क्वेअर मायनस 4 अधिक वजा वजा होते, तर 3 1 काढले, 2 राहिले, मोठ्याचं चिन्ह दिलं मायनस. संख्या आलेली आहे आपली. याची किंमत आता हे लिहून घ्यायचं, इथं लिहिलेलं नाही, जागा कमी आहे म्हणून. वरील वर्ग समीकरणाची तुलना a चा वर्ग अधिक bx अधिक c याने करू. ठीक आहे, याने करून घेऊ आपण. a ची किंमत किती आली आहे आपली 1, b ची किंमत किती आहे -4 आणि c ची किंमत -2. अशा प्रकारे हे आलं आपलं उत्तर. याचा लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच आपण तिसरं गणित घेऊ. तर आता बघू आपण आपलं तिसरं गणित. तिसरं गणित एकदम सोपं आहे. गेले पहिले आपण सामान्य रूपात लिहून घेऊ. सामान्य रूपात लिहिणं म्हणजे थोडं आपल्याला कठीण वाटते, कारण की गणित पाकच आहे. x चा वर्ग अधिक 5x इज इक्वल टू मायनस कंसामध्ये 3yx. हे थोडं दिसायला कठीण आहे, पण आपण आहे तर तुला टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. फक्त तू 10वी मध्ये रप्पा मार्क्स घेऊन येतो. ठीक आहे, याचं उत्तर आपण लगेच करू. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लिहून घ्यायचं, x चा वर्ग अधिक 5x इज इक्वल टू, ह्या कंसामधलं एक चांगली गोष्ट आहे का, कंसाच्या इकडे जर मायनस आला तर अंदरची चिन्ह बदलतात. अंदरची चिन्ह प्लस आहे तर -3 झाला, मायनस आहे तर प्लस x झाला. झाला का नाही, आला का नाही आपलं उत्तर लगेच. आता फक्त एक काम करायचं, ह्या इज इक्वल टू इकडची संख्या ह्या बाजूला येणार, म्हणजे एकच बाजू घ्यायची. इथे लिहून घेऊ आपण x चा वर्ग अधिक 5x अधिक 5x घेतलं. आता त्याच्यानंतर हा अधिक मध्ये आहे, इकडे आल्यावर मायनस मध्ये येऊन मायनस x घेऊन घेऊ. मायनस x घेतला, हा मायनस मध्ये तिकडे आल्यावर प्लस 3 घेऊ इज इक्वल टू 0. आला का नाही. आता याच्यामध्ये थोडी अजून रीत आहे, याने x घेऊन घेऊ, x चा वर्ग. आता अधिक वजा वजा होते, तर मोठ्याचं चिन्ह 4x अधिक 3. आलं का नाही आपलं इज इक्वल टू 0. हे आलं आपलं सामान्य रूपात. आता हे सामान्य रूपात इथं एक वाक्य लिहून घ्यायचं, वरील वर्ग समीकरणाची तुलना. वरील वर्ग, एवढं मोठं वाक्य लिहिण्यापेक्षा शॉर्ट फॉर्म लिहून वर्ग समीकरणाची तुलना. वरील वर्ग समीकरणाची तुलना ह्या सूत्रामध्ये टाकून द्यायची. x चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. ठीक आहे, गणित पाठ करायचं काम नाही, फक्त समजून घ्यायचं. एवढं घेतलं आपण. आता एबीसी च्या किमती मांडून टाकू. a इज इक्वल टू
सोपंच आहे. एक्स म्हणजे एक आली की नाही. बी इज इक्वल टू 4 आणि सी इज इक्वल टू 3. आलं का नाही उत्तर आपलं? तर पाहून घ्या. अशा प्रकारे हे उत्तर आहे. आता आपण चौथ्या उत्तराकडे वळून घेऊ. चौथ्या उत्तराकडे वळून घ्यायच्या आधी एक फक्त तुम्हाला असं मनापासून हे आहे की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब थोडं करजा. ठीक आहे. आता हे घेऊ. याच्यामध्ये काय आहे? 3m चा वर्ग इज इक्वल टू 2m चा वर्ग मायनस मायनस 9. तिथं थोडी जागा खडबड आहे म्हणून त्याच्यानं वय काय येत नाही, ते मायनस 9. तर आता येले का करायचं? सामान्य रूपात घ्यायचं. इथं तुम्हाला थोडं डोकं खाजवण्याची प्रक्रिया असं का बा इथं बा दोन दोन वर्ग दिसून राहिले. 3m चा वर्ग 2 आहे, 2m चा वर्ग 2 आहे. ह्याचं काम नाही आपण आहे. ठीक आहे. सामान्य रूपात लिहून घेऊ. पहिले काय म्हणते आपले भाऊ? सामान्य रूपात लिहा. सामान्य रूपात लिहून घेऊ. येले 3m चा वर्ग 3m घेतलं प्लस मध्ये तिकडे आल्यावर काय होईल? मायनस 2m चा वर्ग. हे मायनस आहे तिकडे आल्यावर काय होईल? प्लस 9. ठीक आहे. आले इज इक्वल टू 0 घेऊन घेऊ. इज इक्वल टू 0. आता 3 2 काढले 1 राहिला म्हणजे m चा वर्ग अधिक 9 इज इक्वल टू 0. हे आपल्या ह्याच्यातही लिहिता येते म्हणून याच्यातही लिहू शकतो आपण m चा वर्ग अधिक 0m अधिक 9. ठीक आहे. इज इक्वल टू 0. एवढं आलं. आता याला वरील लिहून टाकू. हे वाक्य लिहाच लागते, नाही तर आपले मार्क नाही भेटत यार. वरील हे वर्ग होय नाही तर व स तुलना वर्ग समीकरणाची तुलना. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, जागा कमी आहे ना. वर्ग समीकरणाची तुलना कोण्या याच्यामध्ये करायचं? ह्या सूत्रामध्ये 1 चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. ठीक आहे. याच्यामध्ये तुलना करून टाकू. काय लिहायचं? एबीसी च्या किमती. a इज इक्वल टू किती आलाय? 1 लिहून घ्यायचं. आलं 1. b इज इक्वल टू 0 आली b ची किंमत. असं फट्टा येते. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पाय रोशा टेन्शन घेतल्यानं काहीच होत नाही. आपल्या गणितामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदम बिंदास सोडवायचं. फक्त लक्ष द्यायचं. लक्ष नाही दिलं तर तू गेला. जसा तिथं लक्ष दे तसा इथं देतो. तिथं आता तुला समजलं असं. ये मग इकडं. आता हे किती आहे? प्लस 9. सी ची किंमत आपली 9 आली. एवढं आपलं उत्तर आलं. रप्पा स्क्रीनशॉट घेऊन घेऊ. आपण लगेच 500 घेऊन घेऊ. ठीक आहे. घेऊन घेऊ. तर पहा मित्रांनो, हे आपलं आता 5 गणित. तुला काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बाकीचं मी हाय लिहितो. ठीक आहे. 5 गणितामध्ये तुला माहिती आहे पहिले काय करायचं? पहिले काहीच नाही करायचं. दिमाग शांत ठेवायचा. दिमाग शांत ठेवून प्रश्नाला लक्ष द्यायचं. याच्यामध्ये काय म्हणजे सामान्य रूपात लिहायचं. सामान्य रूपात पहिले लिहून द्यायचं. स्टेप बाय स्टेप करायचं. कोणचं गणित म्हटलं तर हे एकाएकी उत्तर निघू शकत नाही. तुझे घ्यायला लागेल स्टेप बाय स्टेप. म्हणजे बी हलक्या दिमागानं. हलक्या दिमागाने लिहून घेऊ. पहिले ह्या पिन आहे ना, ह्या कंसाने गुणून टाकायचं. काहीच इकडे तिकडे नाही पाहायचं. डायरेक्ट गुणूनच टाकायचं. असं दिसलं का ह्या पीने याने गुणून टाकू म्हणजे भलं मॅड आहे. ठीक आहे. गुणू तर पी गुणेला 3p अधिक p गुणिला 6p चा वर्ग इज इक्वल टू -5. एवढं आलं आपलं. आता हे सामान्य रूपात घेऊन घ्या. आपल्याला काय पाहिजे? सगळ्यात पहिले हे पहा. हे काय? कोटी पाहिजे. कोटी काय आहे? आपली एक याले घेऊन घे. 6p चा वर्ग अधिक घेतला. मग आपल्याला हा माणूस पाहिजे. एक्स वाला. तिथं p आहे ते घेऊन घे. 3p मायनस मध्ये येतात आणि त्याला आपल्या घरी चप्पल काढून प्लस 5 मध्ये इज इक्वल टू 0. आलं की नाही? हे झालं आपलं सामान्य रूप. फटाकचे येते. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्ष द्यायचं काम आहे. तुला आवाज जर तिथून नाही पोहोचत असेल तर थोडसा व्हॉल्यूम वाढवतो. कारण की आपल्यापाशी स्पीकर नाही. ठीक आहे. थोडा व्हिडिओ मोठा आहे
पण लक्ष देऊन ऐकलं ना समजणार म्हणजे समजणार. ठीक आहे, बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न जास्तीत जास्त काही नाही 2 मार्काने येऊ शकतो. तर आता हे गेलं, इथं लिहून घेऊ आपलं वरील. फळ्यावरचे अक्षर थोडे खराब आहे आपल्या पाहिजे तसं आपलं. आपण तुला माहित आहे गावठी मास्तर तू या भाषेत पुढे सांगणार. ठीक आहे, वरील वर्ग हे वर्ग होय, वर्ग जास्त मोठी जागा गुंतते ना त्या वाक्यामध्ये, म्हणून मी शॉर्ट फॉर्म मध्ये वर्ग समीकरणाची तुलना पुन्हा याच्यामध्ये करायची आहे आपल्याला ह्या सूत्रामध्ये. ए चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इज इक्वल टू 0. याच्या का काळामध्ये आता एबीसीच्या किमती काढा. एबीसीच्या किमती काढणं तुम्ही माहिती एकदम सोपंच काम आहे. मी असताना टेन्शन घ्यायचं तुझे काम आहे नाही, फक्त एवढं आहे राजा. आता जेवढं आपण चांगल्या पद्धतीने सांगून राहिलो मग पहिला जो आपलं हे आहे प्रश्न, पहिल्या प्रश्नामध्ये थोडंसं आपण नर्वस होतो. तर ठीक आहे, म्हणून थोडं लढखडलो. आता याच्यामध्ये येऊन जा. तू यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही. याची किंमत तू फटाक्स देतो. याची किंमत आहे 6 आली की नाही. बी ची किंमत आहे आपली 3. येऊनच घेतो भरा 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 बोर्डाच्या परीक्षेला पेपर सोडवत जा. आपण आहे पण काही डाऊट आला तर इंस्टाग्राम आयडी बायो म्हणतीच आहे, लगेच कम्प्लीट करायचं. इथं सी ची किंमत 5 आलं का नाही आपलं उत्तर. आता नेक्स्ट उत्तर घेऊन घेऊ आपण. लास्ट गणित आपलं आहे 6वं गणित. या तिसऱ्या प्रश्नावर 6वं गणित. 6व्या गणितामध्ये तुला दिसत असेल हे काय होईल, x चा वर्ग -9 इज इक्वल टू 13. असं कसं ते याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. एक वेळा प्रश्न डबल पाहायचा लागला. प्रश्न बरोबर असेल का आपला ते एक वेळा गणित प्रश्न पाहून घेण्यात पूर्ण गणित आपलं चुकू शकते. तर प्रश्न आपला बरोबर आहे तर उत्तर पाहून घेऊ. पहिले काय म्हणते याच्यात सामान्य रूपात घ्या. सामान्य रूपात घ्यायला पहिले आपण x चा वर्ग लिहून घेऊ. x चा वर्ग लिहिला त्याले -9 जसे तसे हा प्लस म्हणजे इकडे आल्यावर काय होईल -13 इज इक्वल टू 0. आले की नाही. आता इथं घ्यायचा x चा वर्ग मायनस मायनस प्लस होते. काय होते मायनस मायनस प्लस. मोठ्याचं चिन्ह द्यायचं मायनसचं. मायनसचं मोठ्याचं चिन्ह लागेल मायनस. तर 13 9 किती होणार आहे आपले 22 इज इक्वल टू 0. आता म्हणजे एवढं कसं आलं बा आपल्याला 3 संख्या पाहिजे तिथं 2 दिसते म्हणून इथं असं म्हणून चिन्ह घ्यायचं 3 3 का. इथं घ्यायचं x चा वर्ग. x चा वर्ग घेतला मायनस x चा वर्ग मायनस तुला कोणची संख्या पाहिजे नाही x चा वर्ग प्लस घ्या प्लस, कारण की इथं संख्या नाही मायनसचं चिन्ह तिकडचं 0 0x 0x -22 इज इक्वल टू 0. आले आपल्या 3 संख्या. काही नाही म्हणजे म्हणतात का हा 0 आहे. ठीक आहे, आता इथं लिहून घेऊ वरील वर्ग समीकरणाची तुलना ह्या सूत्रावर करू नका. अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. इकडे पाहून घेतला. आता तुला माहिती आता काय करायचं. आता आपल्याकडे एबीसीच्या किमती एकदम थंड दिमागाने काढायच्या. जास्त घाई करशील तर मायनसचे चिन्ह भूलशील. मायनसचे चिन्ह नाही भुलायचं. ए इज इक्वल टू नाही तर तिथं घाई नको करतो. तिथं घाई करायचं काम नाही आणि इथं घाई करायचं काम नाही. तिथं तसाच करतो. ठीक आहे, 1 आला. ए ची किंमत 1. बी ची किंमत किती आहे 0. बी ची किंमत 0 आणि सी ची किंमत किती आहे -2 नाही -22. तुला असं म्हटलं -22. टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेतल्यानं टपल्याची 4 केस जाते. आमचे मास्तर होते तसे. ठीक आहे, पाहून घे तू बढियापैकी. स्क्रीनशॉट काढून घे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ थोडा शेअर करण्याचा प्रयत्न ठेव. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी आपलं गणित पोचलं पाहिजे गावठी भाषेत. ठीक आहे, पाहून घे तू. तर पहा मित्रांनो, आता पाहू आपण सराव संख्ये 2.1 मधला चौथा प्रश्न म्हणजे समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. थोडं इथं प्रश्न मोठा होता, थोडा आपण लहान मध्ये ठरवला आहे. आपल्याला समीकरणाच्या किमती सांगितल्या त्या आहेत की नाही
ते ठरवा म्हणते. फक्त आमच्या खेड्या भागात एवढी थोडी सुविधा आहे नाही लेखा, कसं लाईन लय वेळा जात राहते, तर म्हणून थोडं लाईन गेल्याच्या थोडा व्हिडिओ काढपट दिसेल, तर थोडं ऍडजस्ट करतो. ठीक आहे, आपण या गणिताला सुरुवात करून घेऊ. ह्या गणितामध्ये काहीच नाही करायला लागत, हे पहिले समीकरण लिहून घेऊ. थोडी इकडे लिहू, कारण की दुसरी किंमत तिथेच मावली पाहिजे. ठीक आहे, इथं लिहून घेतो. x चा वर्ग अधिक 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. एवढं केलं आपण. आता एक ची किंमत आहे, तू धडाधड मांडून दे. एक ची किंमत किती आहे? 1. म्हणजे इथं काय झालं? 1 चा वर्ग अधिक 4 गुणिला 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. चिन्ह बरोबर आहे? बरोबर आहे, इज इक्वल टू 0. 1 चा वर्ग 1 अधिक 4 गुणिला 4 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. एवढे केलं आपण. आता याच्यात पाहून घ्यायचं 4 आणि 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला पाहून घ्यायची याची हे समीकरण कारण ते समीकरणाची मूळे आहेत की नाही ते ठरवा म्हणते. एक ची किंमत 1 दिलेली आहे. समीकरणाचे मूळ जर ठरवायचं असेल तर हे काय 1 चा वर्ग अधिक 4x मायनस 5 इज इक्वल टू जर 0 येत असेल, शेवटली किंमत जर 0 येत असेल तर हे समीकरण याची मूळे आहे. पण नाही येत असेल तर नाही आहे. पाय याचं हे मायनस आलेलं आहे. पाहून घ्या, मायनस आलेलं आहे, तर हे काय समीकरणाची मूळे आहेत. म्हणून हे घेऊन घ्यायचं. म्हणून x इज इक्वल टू a हे समीकरणाची म्हणजे समीकरणाची जागा कमी आहे म्हणून मुळे आहेत. एवढं लिहिलं आपण. आहेत की नाही एवढंच लिहा म्हणते. ठीक आहे, आहेत लिहिलं. आता घेऊ आपण आपलं नेक्स्ट काय याच्यातलं. आता -1 हे पण आहे का नाही म्हणते. तुम्हाला माहिती पहिले काय करायचं, समीकरण द्यायचं. स्टेप बाय स्टेप आहे आपलं गणित. थोडं समजून घ्यायचं, टाइम लागल पण समजून घ्यायचं. 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. एवढं केलं. धड संख्या मांडून घे. संख्या काय -1 चा वर्ग अधिक 4 गुणिला मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. थोडी जागा कमी आहे म्हणून थोडे अक्षर तुला वैकल नाही येणार, पण पाहिजे. 1 चा वर्ग किती येणार आहे? 1 चा वर्ग 1च होणार आहे. 1 चा वर्ग 1 अधिक 4 गुणिला 4 4च येते. फक्त काय आहे? मायनस 4 येणार. -4 मायनस 5 इज इक्वल टू 0. तर 1 अधिक आहे. ठीक आहे, अधिक घेऊन घेऊ. 1 अधिक आहे तर मायनस, इथं मायनस काय होणार होते? प्लस होणार होते. मग इथे किती झालेले आहे आपले? वजा अधिक वजा होते. इथं घेऊन घ्यायचे. अधिक वजा 3. इथं किती येणार आहे आपले? -3 मायनस -3 हे मायनस चिन्ह आहे. -5 इज इक्वल टू 0. आता बघून घ्यायचं. मायनस काय होणार आहे? 1 लिहून घ्यायचं. मायनस होणार आहे प्लस. मायनस प्लस झाले किती होणार आहे? इथं आता अधिक 8. बरोबर, मायनस प्लस. इकडे डबल पाहून घ्यायचं. आपलं गणित कुठं थांबलं का, चुकलं का. 1 घेतली आपण, x घेतली. x अधिक मध्ये हाय तर वजा तर अधिक होणार होते. ठीक आहे, वजा अधिक होणार होते. इथं संख्या किती येणार होती? 10. तर आता किती झाले? हा तेच तर म्हणून x अधिक, इथंच पहिले पाहून घ्यायचं. -1 अधिक 4 गुणिला -1 मायनस 5. मग 1 चा वर्ग 1 अधिक 1 चा वर्ग 1 नाही अधिक वजा नाही 1 चा वर्ग 1 4 गुणिला 4 घेतले आपण. -4 आणि -5 घेऊन घेऊ. ठीक आहे, एवढी आली आपली संख्या. आता 1 आलाय, अधिक घेऊन घेऊ. इथं 1 अधिक मायनस प्लस होते. इथं आली आहे 8 इज इक्वल टू 9.
तर हे आहेत की नाही, म्हणून इथं लिहायचं म्हणून -1 म्हणून -1 हे समीकरणाची मुळे नाही, हे समीकरणाची मुळे नाही, ठीक आहे, हे समीकरणाची मुळे नाही. ठीक आहे, आपलं हे गणित आलेलं आहे. आता लगेच घेऊ आपण आपलं दुसरं गणित. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट लागेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आता दुसरं गणित चालू करण्याआधी एक मिनिट इकडे पाहून घ्या. ह्या गणिताकडे कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला मगांपासून कन्फ्युजन होत होतं, मला पण होत होतं का बा एक आपली संख्या बरोबर आहे 1 चा वर्ग 1 आणि 4 1 4 अधिक वजा वजा होती, म्हणजे एकच चिन्ह आहे, अधिक वजा 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 5 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय होणार आहे मग, एक मायनस एकातून नाही, मायनस मायनस प्लसच होता. ठीक आहे, एकातून 4 गेले 3 राहिले, इथून करायचं एकातून 4 गेले 3 राहिले, तर मग मायनस मायनस काय होत आहे प्लस, मायनस मायनस प्लस झाले, ते इथं संख्या किती येणार आहे 8. तरी पण हे समीकरण नाही, म्हणजे नाही इज इक्वल टू 9. तर -1 हे समीकरणाची मुळे नाही. तर ठीक आहे, तर आता इकडे येऊन जाऊ नेक्स्ट आपल्या गणितावर, आपलं प्रश्न गणित. ठीक आहे, याच्यामध्ये बी तसंच करायचं, पहिले समीकरण मांडून घेऊ. 2m चा वर्ग अधिक 5m, 5m इज इक्वल टू 0. जास्त मोठं गणित आहे नाही. m ची किंमत किती दिली आहे, किती 2. तर लिहून टाकायचे, फटाकसे मांडून टाकायचे, 2 चा स्क्वेअर अधिक गुणिला अधिक 5 गुणिला 2 इज इक्वल टू 0. आता 2 गुणिला 2 चा वर्ग 4 अधिक 5 5 दुनी 10 इज इक्वल टू 0. आता 4 1 4 4 दुनी 8 अधिक 10 इज इक्वल टू 0. बरोबर आहे आपलं चिन्ह गिन्ह 7. ठीक आहे, 7 ठीक आहे, इज इक्वल टू 0. मायनस होतं का ते, नाही, 2च होते. इथे किती संख्या येणार आहे आता 18 इज इक्वल टू 0. म्हणजे हे आहे की नाही, हे नाही आहे, हे समीकरणाची मुळे नाही. म्हणून लिहायचं, हेच वाक्य लिहायचं, पुन्हा एकच वाक्य रिपीट आहे इथं, m2 m2 हे समीकरणाची मुळे नाही, हे समीकरणाची मुळे नाही. आता आपण बघू आपलं नेक्स्ट काय होणार आहे. आपलं इकडे गणित येणार आहे, थोडं इकडे बघून घेऊ. आता याच्यात बी समीकरण पहिले लिहून घ्यायचं, 2m चा वर्ग अधिक 5m इज इक्वल टू 0. याच्यामध्ये हे संख्या आपल्याला मांडायची आहे. तर हे संख्या म्हणल्यावर काय येणार आहे आपलं, पाहून घ्यायचं. पहिलं गणित हेच पाहून घ्यायचं, डबल रिपीटेड पाहायचा, बरोबर आहे की नाही, आहे की नाही. 4 बरोबर घेतले आपण, अधिकचे चिन्ह 5 दुनी 10 इज इक्वल टू बरोबर आहे, हे नाही आहे. आता याच्यानंतर याच्या संख्या मांडायची, 2 गुणिला 5/2 चा वर्ग अधिक 5 गुणिला 5/2 इज इक्वल टू 0. एवढंच होतं नाही, पाहून घ्या. गणित पाहायचं, गणित जास्त मोठं नव्हतं ना, हे पहा. तरी म्हणूस मी का थोडं चुकलं का काय बा, इथं चिन्ह आहे मायनसचं, आपण घेतलं प्लस, म्हणून चिन्हाच्या ना थोडा घोळ होत असतो. इथं जर आपण मायनस घेतलं तर काय होणार आहे, इथं मायनस घ्यायला लागेल मग आपल्याला मायनस. ठीक आहे, आपण एक काम करू, एक गणित चुकू नये, इकडं मायनस इकडं प्लस बी घेऊ शकतो, पण इथं तुमच्यासाठी मायनस घेऊन घेऊ. इथं काय येणार आहे मायनस, तरी 2च येणार आहे. इथं संख्या किती येणार 2, पण इथं पाहिजे आपल्याला 0. इथं किती येणार आहे मायनस. मग 10तून 8 गेले 2 राहणार आहे, तरी येणार आहे का 0, नाही. तरी हे वर्ग समीकरण नाही. त्याच्यानंतर इकडे येऊन जाऊ आपण नेक्स्ट आपल्या गणिताकडे. एवढं गेलं आपण, इथं मायनसचं चिन्ह पाहिजे होता, इथं चिन्हाला सगळा गोळ होतो, बाकी काहीच नाही. उत्तर आपलं जसं त्या तसंच राहते.
त्या संख्या मांडल्या आपण, आता गुणून घेऊ आपण. तर इथं 2 गुणिला 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4 केला आपण. मायनस आता इथं घेऊन घेऊ 5 25, 2 जशीच्या तशी, 5 25, 2 जशी इज इक्वल टू 0. आता याच्यात याच्यात काय करायचं, ह्या दोन्ही येले भागून टाकू. बे दोन्ही 4. इथं काय येणार आहे 25 2 मायनस इथं काय येणार आहे 25 2. ठीक आहे, 25 2 याले एका सोयीमध्ये आपण मांडून घेऊ. मांडायचं काम नाही, इथं 2 एकच वेळा घ्यायचं काम आहे, आपण एकच वेळा घेऊ. इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणून एकच वेळा 2 घेऊन घेऊ. 25 मायनस 25, थोडी रीत वाढते, बाकी काही नाही. 2 किती आली 2. मग 25 मधून 25 गेले, किती उरले 0. म्हणजे मग हे काय 5/2 इज इक्वल टू 5/2. हे समीकरणाची मुळे आहेत. दिसते का तर पाहून घ्या. आहेत तर पाहून घ्या, दिसते का तर बऱ्यापैकी थोडी लाईन अजून नाही आलेली आहे, म्हणून मुळे आहेत. हे आहेत, पहिला आला आपलं नाही. सोप्या भाषेत तिथं नाही आलेलं आहे, बाकी काही नाही. फक्त थोडा आपलं मायनसच्या थोडसा गडबड, 18च्या बदली 2 आले, इथं बाकी काहीच नाही. इकडचं बघून घ्या, बिंदास पैकी स्क्रीनशॉट मारून घ्या, लगेच आपण आपलं 5वं घेऊन घेऊ. तर पहा मित्रांनो, आता पाहू आपण आपलं 5वं गणित. हे 5वं गणित खूपच सोपं आहे, बस धडाधड किमती मांडायचं काम आपलं फेवरेट गणित आहे. हे पण गणित अशा प्रकारचं गणित बोर्डाच्या पेपरला येण्याची जास्तीत जास्त शक्यता राहते. तर टेन्शन घ्यायचं काम नाही आपण. हाय, पहिले गणित पाहून घेऊ. जर x 3 ची किंमत 3 असेल, हे kx चा वर्ग मायनस 10x अधिक 3 इज इक्वल टू 0 मूळ असेल तर, मग मूळ काय आहे x ची किंमत 3 हे मूळ असेल तर x ची किंमत काढा म्हणते. काहीच नाही करायचं, पहिले काय करायचं, साध्या पद्धतीत तुम्हाला सांगतो, पहिले तुम्ही हे समीकरण मांडून घ्या. इथं मांडून घेऊ. kx चा वर्ग अधिक 10x. हे तुम्हाला म्हटलं चिन्हाच्या सगळा घोळ होतो. इथं पाहिजे होतं वजा x अधिक 3 इज इक्वल टू 0. हे एवढं केलं आपण. हे समीकरण मांडलं. आता समीकरणामध्ये किमती मांडायची. x ची किंमत किती आहे म्हणते 3. तर ह्यात 1 च्या किमतीवरून आपल्याला k ची किंमत काढायची. x ची किंमत 3 आहे म्हणते, तिथे लिहून घ्यायचं k x ची किंमत 3 आहे, मग 3 चा वर्ग मायनस 10 गुणिला 3 अधिक 3 इज इक्वल टू 0. वैकल येते ना सर? ठीक आहे, तुमच्या पद्धतीत सांगतो. मग k झाला, मग 3 त्रिक किती होते 9 मायनस 10 त्रिक 30, 10 त्रिक 30 अधिक 3 इज इक्वल टू 0. तिथं 9k झालं. 9k आपल्या जवळ वजा अधिक आहे. वजा अधिक काय होत असते, हमेशा मायनस होते. इथं काय येणार आहे, मग मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आणि इथं 27 इज इक्वल टू 0. याचा आपल्याला आता भागाकार करायला लागेल. भागाकार करताना काय करायचं, k इज इक्वल टू 27 भागिले 9. तर मग k ची किंमत एकदम सोप्या पद्धतीत येणार आहे, बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही. k इज इक्वल टू 9 27. बघा, एका 2 मिनिटात आपण k ची किंमत आणली. भेटली आपल्याला k ची किंमत. झाला आपला प्रश्न. बऱ्यापैकी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, लागेल तर लगेच. तर पहा मित्रांनो, हे आपलं सराव संच 2.1 मधलं एकदम लास्टचं गणित आहे. हे तुम्हाला दिसत नसेल, मला माहिती आहे तुम्हाला दिसत नाही म्हणून, कारण की खेडे भागातली लाईन एवढी जाते का नाही, ते अजून नाही आली. अर्ध्या घंट्यापासून लाईन आलेली नाही, म्हणून आपल्याला थोडंसं धुरलं दिसत. पण एवढं आहे, नॉलेज म्हणजे नॉलेज असते, तुम्ही लक्ष देऊन पहा. ठीक आहे, दिसते नाही दिसत याच्यात काही प्रॉब्लेम आहे नाही. आपलं गणित काय म्हणते,
5m चा वर्ग अधिक 2m अधिक k इज इक्वल टू 0. तर या समीकरणाचे मूळ किती आहे? -7 भागिले 5 आहे. इथं काय आहे? डबे काय आपल्याला रंगवायचे आहे. डबे रंगवायचे असेल तर आपण एक काम करू, इकडं नाही का आपण आपलं गणित करून घेऊ. ठीक आहे. इथं काय म्हणते यम इज इक्वल टू वरील वर्ग समीकरणात ठेवू. तर काय ठेवावं लागेल? यम ची किंमत ठेवावं लागेल आपल्याला. हे मूळ मागच्याच गणितामध्ये पाहिलं. इथं काय आहे? -7 भागिले 5. रंगला पहिला डब्बा. अरे रप्प होते, टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण नाही इथं. तर त्याच्या बाद काय म्हणते, आता यम तुम्ही पाहिला असेल तर ह्या यम ना आहे ना ह्या पूर्ण समीकरणाला गुणाला लागतो. 5 गुणिला यम चा वर्ग किती नाही बघा, ऑलरेडी वर्ग दिला आहे मग -7 भागिले 5. तर याच्यात बी तसंच होईल -7 भागिले 5. थोडं वैकाल येते ना, थोडं मोठी काढतो लागेल. घ्या तू यासाठी श्याम, फक्त तू यासाठी टेन्शन नको घेऊ. थोडं मी थोडा काय दिसत असेल, थोडा टाकला दिसत असेल, काही नाही. उन्हाळा आहे म्हणून थोडस केलं. आता कठीण करून घेऊ तुझ्यासाठी फक्त. ठीक आहे. एवढं केलं आपण. आता तुम्हाला आता डिफिकल्ट होईल का बाई? हाय डब्यामध्ये कोणची संख्या म्हणून डिफिकल्ट होतेच. खूप कठीण गोष्ट आहे यार. तर आपण एक काम करू, आता इकडे येऊन जाऊ. ठीक आहे. इकडे येऊन जाऊ. एवढी संख्या काढली आपण, गेले आता गुणाकार करायला लागेल. इकडे गुणाकार करू. तुला समजासाठी फक्त कच्च्या स्वरूपाचा. ठीक आहे. 5 गुणिला -705 चा वर्ग अधिक 2 गुणिला -705 अधिक आहे ना -705 अधिक k इज इक्वल टू 0. आता इथून आलो आपण. आता काय करायचं? याचा वर्ग मांडून टाकू. 5 गुणिला 7 7 49 भागिला 5 5 25 अधिक 7 दुनी 14. फक्त -14 कडे लक्ष देतो. -14 5 जसे तसे अधिक k इज इक्वल टू 0. आणि एवढी संख्या आता इथं करायचं. 5 5 25. मग इथं किती येणार आहे? 49 भागिला 5 अधिक -14. मग इथं काय येणार आहे? अधिक वजा वजा असते. अधिक वजा वजा घेतली आपण. तर मग इथं किती चिन्ह येणार आहे आपल्यासाठी? इथं चिन्ह येणार आहे मायनसचं. इथं आला आपलं मायनस भागिला 5. इथं एकाच ह्याच्यात लिहून टाकू आपण -5. इथं वर्ग सारखीच आले ना आपले. तरी हे तुमच्यासाठी एक स्टेप अजून थोडी अजून वाढून टाकतो. ठीक आहे. 49 -14 भागिला 5 आलं की नाही? एवढं आलं. आता याचा वर वजा बाकी. 49 मधून 14 काढले किती उरल? किती उरायला पाहिजे? 49 मधून आपण 14 मायनस केले. ते इथे घेऊन घ्यायचे. 9 4 गेले 5 राहिले. 4 1 गेला 3 राहिले. किती आले आपले? 35. सर्दी झाली राजा. या खोलीचा डस गेला आपल्या नाकात. काय हरकत नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. उम्मीद तर दुनिया काय आहे, सर्दी बसून जाईल. 5 घेतले. 5 7 किती होते? 5 7 एवढे किती आले आपले? 5 7 35. 5 7 35. 7 आले आपले. ठीक आहे. आता हेच संख्या इकडे मांडून घेऊ. इकडे मांडली तर काय येणार आहे इथं? बस हे तुम्ही जे केलं आपण, हे के नाही लिहिलं आपण इथं. इज इक्वल टू के पाहिजे होता. तर इथं काय पाहिजे होता? इज इक्वल टू 7 इज इक्वल टू के टाकून दिली होता. ठीक आहे. के टाकला तर इज इक्वल टू चं चिन्ह आलं. बरोबर. तर हे प्लस मध्ये आहे. तिकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस मध्ये. काय येणार आहे? के ची किंमत इज इक्वल टू -7. हे कच्च्या स्वरूपाचं तुम्हाला लिहून दिलं. आणि पक्क्या स्वरूपाकडे या. इथं किंमत तुम्हाला माहिती आहे किती येणार आहे? 49 भागिला 35 इथं येणार. आणि 14 भागिला किती? 5 इथं लिहून घ्यायचे. 49 भागिला इथे पण 5च येणार, कारण की भागाकार करून दाखवला असं नेहमी. अधिक अधिक -14 भागिला 5. एवढं केलं. हे डब्बे भरायचं काम होतं आपलं. हे 49 वेळा 9
तर आता इथं के ची किंमत किती येणार होती आपली 7 आली. तर हा 7 प्लस मध्ये आहे तर तिकडे गेल्यावर का आपली के ची किंमत आली आपली -7. उकल पाहून घ्यायची. चुकलं असेल तर आपल्याला म्हणायचं. आपला व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, थोडा अंधार आहे, लाईन नाही आहेत आमच्या खेड्या भागातली, तर तो प्रश्न वेगळा आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर थोडं शेअर आणि थोडी सबस्क्राईबचे बटन दाबून द्या. कसं माझ्या चॅनलला प्रोत्साहन भेटेल आणि याच्याच सारखा सराव तुमच्या आपण नेक्स्ट 2.2 बी घेऊ तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दावर. ठीक आहे. तर गावठी मॅथ मराठीमध्ये तुमचं स्वागत होतं. याचा बड्यापैकी स्क्रीनशॉट काढून घ्या. आपला नेक्स्ट 2.2 चा व्हिडिओ लगेच घेऊ. ठीक आहे.